माणसं अशी असतात की त्यांना भेटल्यानंतर आपल्याला वाटतं त्यांच्या प्रत्येक कृतीमधून की जणू काही सरस्वती आपला वरदहस्त त्यांच्यावर ठेवून गेलेली आहे. छोट्याशा गावातून येतात आणि त्यांचं वक्तृत्व असू दे, लिखाण असू दे किंवा अध्यापन असू दे, या सगळ्यावर सरस्वतीचा एक वरदहस्त असतो. बरं, यांचा कामाचा आवाका इतका प्रचंड असतो की असं वाटतं की जणू काही यांना दिवसामध्ये 24 नाही 48 तास आहेत. कारण कुठलंही काम हाती घेतल्यानंतर ते लीलया करायचं आणि प्रत्येक भूमिका तितक्याच तत्परतेने आणि तितक्याच सिद्धहस्तपणे निभवायची, हे कसं फार कमी लोकांना जमतं. आणि आज आपल्यासोबतचे जे विशेष पाहुणे आहेत ते म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष. तुम्ही त्यांची भाषणं ऐकली असतील, त्यांचं लिखाण वाचलं असेल, तर मी जे म्हणाले ते तुम्हाला निश्चितच त्याचा प्रत्यय आला असेल. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नववार्ता या आमच्या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मिलिंदजी, तुमचंही स्वागत. नमस्कार. मला खरं गंमत वाटते की तुमचं लहानपण तसं मराठवाड्यातलं बार्शीतलं, आणि तिथे तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल, एक शेतकरी कुटुंब, मग साहित्याची आवड, वाचनाची एवढी प्रचंड आवड ही कशी निर्माण झाली? माझा जन्म हा उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुका जो आहे त्या तालुक्यामध्ये झाला. माझे वडील हे शेतकरी होते आणि ते पुण्याच्या सप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. आणि त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी पुण्यामध्ये खूप उत्तम लोकांची भाषणं ऐकली होती आणि तो संबंध काळ जर आपण बघितला तर तो साहित्याने भारावलेला होता. त्यामुळे त्यांना साहित्याची इतकी आवड होती. पुढे त्यांनी नोकरी करायची नाही असा निर्णय घेतला आणि शेती करण्यासाठी ते गावी आले. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते अंगणामध्ये जे तुळशी वृंदावन होतं त्याच्या शेजारी आराम खुर्ची टाकून मोठमोठ्या लेखकांच्या आत्मचरित्रातले चरित्रातले काही भाग आम्हा मुलांना मोठ्यांनी वाचून दाखवत असत. आणि त्यामुळे इतक्या लहान वयापासून शब्दांविषयीचं एक आकर्षण आणि साहित्याविषयीचं प्रेम हे मनामध्ये निर्माण झालं. आणि तो काळच असा होता की करमत नसेल तर वाचन करायचं, दुसरं कुठलंही आकर्षण नव्हतं. एकतर आकाशवाणी सकाळी उत्तम कार्यक्रम ऐकायचे आणि दुपारी पुस्तकं वाचायची. दिवाळी अंक दिवाळीच्या दिवसामध्ये खूप असत, त्यामुळं घरामध्ये पुस्तकांखेरीज अन्य काही नव्हतं. अशा घरामध्ये मी वाढलो. आणि आमच्या माणकेश्वर या गावी तर वाचनालय देखील नव्हतं. माझे वडील हे बार्शीच्या सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य, तिथून ते पुस्तक आणत असत आणि त्यांचा एक कटाक्ष असायचं की मुलांनी ते वाचलं पाहिजे. इतक्या लहानपणापासून ज्या मुलावरती वाचनाचा संस्कार झाला त्याला साहित्याविषयी प्रेम निर्माण झालं नाही तरच आश्चर्य वाटण्याचं खरं कारण आहे. आणि ते खरं त्या सगळ्या वातावरणामध्ये घडलं. आणि दुसरं म्हणजे तो काळ असा होता की उत्तम कीर्तनं, उत्तम प्रवचनं, उत्तम व्याख्यानं, काव्य वाचनाचे कार्यक्रम आणि नाटकं सुद्धा जी शाळांमध्ये स्टेजवर होत असत पूर्वी, कारण थिएटर सगळीकडे नव्हती, पण अगदी नटसम्राट सारखं नाटक असेल किंवा जिथे गवतात भाले फुटतात सारखं नाटक, तर ते सगळं वडिलांनी दाखवलं. आणि त्यामुळं लहान वयामध्ये बाळमुठीमध्ये जे सांस्कृतिक संचित ठेवलं ते आज कुठेतरी उपयोगाला येत आहे असं वाटतं. बरोबर आहे. आणि तो काळ कसा खूप मराठवाड्यातला खूप भारावलेला होता. म्हणजे तुमच्यावर प्रभाव शिवाजीराव भोसलेंचा आहे, पण आपल्या भागामध्ये नरहर कुरुंदकर आणि त्यांचं ऐकायला जायचो. मग असे अनेक नावं, की नाधो महानोर असतील, फमू असतील, म्हणजे किती नावं घ्यायची त्या भागातली मराठवाड्यातली. तर ह्या सगळ्यांपैकी लहानपणी ऐकायला मिळालं, त्यांचा प्रभाव पडला असं कोण? असं म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले. काय होतं, मी बार्शीच्या सुलक हायस्कूलमध्ये शिकत होतो आणि बार्शीला जनता सहकारी बँक जी आहे ती गणेशोत्सवामध्ये व्याख्यानमाला ठेवत असते. तर त्या व्याख्यानमालेमध्ये 10 दिवस नामवंत व्यक्तींची व्याख्यान असायची. तर त्या व्याख्यानमालेमध्ये मी राम शेवाळकर, निर्मलकुमार फडकुले, बाबासाहेब पुरंदरे, शांता शेळके, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, खूप मोठ्या माणसांची भाषणं तिथे ऐकली. आणि शाळेला त्या दिवशी जर उत्तम व्याख्यान असेल तर अर्धा दिवस सुट्टी दिली जायची, इतका तो सगळा भारावलेला काळ. आणि मग विद्यार्थ्यांनी अगोदर जाऊन पुढे जागा पकडून बसायचं वगैरे. तर प्राचार्य शिवाजीराव भोसले हे महाराष्ट्रातले अतिशय नामवंत वक्ते आणि त्यांची तारीख मिळावी यासाठी आमच्या बार्शीचे संयोजक आग्रही होते. आणि मला आठवतंय की शिवाजीराव भोसलेंची त्या वर्षी तारीख मिळाली आणि त्यांचा विषय होता विज्ञान आणि धर्म.
व्याख्यानाची वेळ होती 5:30. हम्म, अगदी 6 वाजले, 6:15 वाजले तरी सरांचा पत्ता नाही. हम्म, आणि 5 ते 7 हजार लोक म्हणजे कानामध्ये अक्षरशः प्राण आणून सरांची हम्म, वाट पाहत होते. आणि मग सरांचा निरोप आला की वाटेत गाडी कुठेतरी खराब झालेली हम्म, होती. सर आले आणि त्यांनी सगळ्या गोष्टींना फाटा दिला आणि हम्म, थेट बोलायला सुरुवात केली. हम्म, आणि ते जे सरांचं पहिलं भाषण मी ऐकलं, हम्म, त्यामध्ये भाषेचं सौंदर्य, कल्पनेचं हम्म, वैभव, हम्म, विचारांची उदात्तता, म्हणजे एखादा धबधबा असावा आणि तो दीर्घंभीरपणे कोसळत राहावा, हम्म, किंवा पाण्याने भरलेला मेघ असावा आणि तो बरसत राहावा, हम्म, असं एक विलक्षण वक्तृत्व मी ऐकलं. आणि वक्तृत्वाच्या अफाट ताकदीचा एक विलक्षण आविष्कार पाहून मी भारावून गेलो. म्हणजे आजच्या मुलांना जर विचारलं की तुमचे हिरो कोण, तर ते चित्रपटातल्या होय हिरोंची नावं होय घेतील. होय पण तो काळ असा होता की प्राचार्यांचं व्याख्यान म्हणजे आम्ही कुठेही जाणार. कुठेही म्हणजे जाणार. माझं हे प्राचार्य प्रेम पाहून माझे वडील सोलापूरला होणारी हम्म, प्राचार्यांची व्याख्यान हम्म, हम्म, ऐकण्यासाठी मला लाल डब्याच्या एसटीतून घेऊन जात असत. घेऊन. ते काही फार सधन नव्हते. हम्म, दुष्काळग्रस्त भागातला शेतकरी, पण 4च्या एसटीने जायचं, भाषण ऐकायचं आणि पुन्हा परत यायचं. कधी कधी बरोबर जाताना डबा घेऊन जायचं. हम्म, वडिलांची एक मावशी होती, तिच्याकडे जायचं. हम्म, असा तो सगळा भारावलेला काळ. आणि भोसलेंच्या बोलण्याने मी इतका भारावून गेलो आणि हम्म, मला असं वाटलं की आपण वक्ता आणि लेखक झालं पाहिजे. म्हणजे हम्म, माझ्या मनामध्ये ती जी एक ठिणगी पडली, त्याला शिवाजीराव भोसले खूप कारणीभूत ठरले. आणि पुढे असं झालं की माझी अभ्यासामधली प्रगती चांगली होती हम्म, आणि त्यामुळं मला 12वीला चांगले गुण मिळाल्यामुळं कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रवेश मिळाला. मिळाला. आणि मग आम्ही कराडला गेलो आणि हम्म, तो तर भोसले सरांचा सगळा परिसरच. होय. कारण कराड, सातारा, सांगली रोज हो हो. त्यांचं कुठेतरी व्याख्यान हम्म, असायचं. त्यामुळे कॉलेज संपलं की बस पकडायची, त्या गावामध्ये जायचं, व्याख्यान ऐकायचं आणि परत यायचं. हम्म, तर सरांच्या श्रोत्यांमधला मी एक होतो, पण मला सरांची खूप जवळून भेट हवी होती. हम्म, तर नेमकं त्या वर्षी असं ठरलं की कॉलेजच्या मॅगझिनसाठी सरांची मुलाखत घ्यायची. आणि मग फोन वगैरे काही नव्हता आमच्याकडे. मग मी एक पत्र लिहिलं हम्म, की त्यांचा पत्ता होता की आम्हाला असं असं कॉलेजच्या मॅगझिनसाठी आपली मुलाखत घ्यायची आहे, तर हम्म, आपण वेळ द्यावी. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, 8च दिवसामध्ये सरांचं टपोरे हस्ताक्षरात पत्र आलं. बर. मी आणि माझा मित्र गेलो हम्म, आणि आम्ही इतके भारावून गेलो होतो की आता साक्षात सरांच्या घरी जायचंय. आणि हम्म, मग गेलो. विवेकानंद नगरातील श्री अरविंद नावाचा त्यांचा बंगला, हम्म, बाहेरची बेल दाबली, हम्म, दरवाजा उघडला गेला आणि हम्म, हजारोंच्या जनसमुदायाला हम्म, मंत्रमुग्ध करणारे भोसले सर आमच्या समोर, ती समोर उभे. वामन मूर्ती उभी होती. पांढरा शुभ्र पायजमा, हम्म, नेहरू हम्म, शर्ट. हम्म, आणि मग आम्ही आतमध्ये बसलो. सरांनी विचारलं, काय प्रश्न आहेत तुमचे? तर हम्म, मी कागदच त्यांच्या हातामध्ये दिला. सरांनी बोलायला सुरुवात केली आणि मला आठवते की ते आषाढाचे दिवस होते बरं. आणि आतमध्ये आषाढ तळला जात होता. हम्म, तर त्याचा सगळा तेलकट वास हा घरभर पसरलेला होता. हम्म, हम्म, तर त्यामुळे मला माझा घसा सारखा खो खो करायला लागला. हम्म. तर सर मला म्हणाले की तुमचा घसा हा आकाशवाणी केंद्रा एवढा संवेदनशील अच्छा. दिसतोय म्हणाले, तर आपण अंगणामध्ये बसू. हम्म, आणि त्यांनी अंगणामध्ये बसून आम्हा 2 विद्यार्थ्यांसाठी हम्म, त्यांनी दिलेलं एक स्वतंत्र व्याख्यानच व्याख्या. होतं. आणि पुढे योग असा आला की हम्म, मी 4थ्या वर्षाला शिकत असताना कॉलेजमध्ये बेस्ट कल्चरल अँड सोशल आउटगोईंग स्टुडंट हो म्हणून एक सुवर्ण पदक होतं. होय. तर त्या वर्षी माझी निवड झाली, कारण जो हम्म, हम्म, अभ्यासातही हुशार आणि जो सांस्कृतिक कार्यक्रमातही पुढे. तर त्या कार्यक्रमाला नेमके शिवाजीराव भोसले प्रमुख पाहुणे. हम्म, तर आमचे जिमखाना विभागाचे जे प्रमुख होते बी.ए. हम्म, पाटील, हम्म. ते सूत्रसंचालन करताना असं म्हणाले की ज्या मुलाला हा डिबेटिंग अँड कल्चरल गोल्ड मेडल मिळालेलं आहे, तो प्राचार्यांची उत्तम नक्कल करतो, नक्कल तर करतो, त्यांनी ती बरोबर. करून दाखवावी. हम्म, तर मी सरांच्याकडे पाहिलं. सरांनी हसून संमती दिली. माझ्या अंगात कोट होतच, कारण मी होय. सेक्रेटरी होतो. आणि मग मी सरांच्या बोलण्याची नक्कल केली हम्म, की ज्यांचं बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटतं, तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारं, आविष्कृत होणारं आणि प्रकट होणारं ते वक्तृत्व. आणि मग ते सगळं ऐकल्यानंतर सर बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले, मला मिलिंदचा हेवा वाटतो, कारण हम्म. तो वक्ताही आहे आणि अभियंताही. पण तो जर बोलत राहिला तर त्याच्या बांधकामाचं काय, हा मला बांधकामाचं काय, पडलेला बरोबर. मोठा प्रश्न हम्म, आहे. हम्म. तर त्यामुळे त्यांनी बोलता बोलता बांधकाम करावं किंवा बांधकाम करता करता बोलावं. बोलावं किंवा ज्यामुळे समाजाचं बांधकाम होईल हम्म, असं काहीतरी करावं. हम्म. तर तो आशीर्वाद खरा ठरला आणि मी पुढे पोटापाण्याच्या उद्योगासाठी पुण्यामध्ये आलो. होय. इथे खूप संघर्ष करावा हो लागला, हो हो. कारण काय आपण ग्रामीण भागातून ग्रामीण आलेलो भागातून आलेलो, आणि तो अगदी. काळ म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग सारखी पदवी हाताशी होती, पण होय. आपण जागतिकीकरण स्वीकारलेलं होतं. हम्म, झिरो बजेट होतं, कुठेही हम्म, नोकऱ्या हम्म, नव्हत्या, दुष्काळ प्रचंड पडलेला होता.
आर्थिक स्थिती थोडी बिकट होती. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आलो आणि इथे उभं राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मग राहिलात कुठे? कारण पुण्यात आल्यानंतर सगळ्यात म्हणजे काही गमती-गमतीचे प्रसंग आहेत ते मी त्यांच्याचकडनं ऐकून घेतेय. आणि मी तुम्हाला दर्शकांना मुद्दाम सांगू इच्छिते, की सरांच्या फेसबुक पेजवर जा आणि शिवाजीराव भोसल्यांवर त्यांनी जो लेख लिहिलेला आहे प्राचार्यांवर, त्यांचं पुस्तक तर वाचाच वाचा. पण तो लेख जरी वाचलात, तर मी आत्ता बोलताना म्हणत होते, की मला आचार्य अत्र्यांच्या समाधीवरील अश्रू हे जे त्यांनी सगळ्यांच्या वरती श्रद्धांजलीपूर्वक जे लेखमाला लिहिलेली आहे, त्याची आठवण झाली. इतकं ते आतून आलेलं आहे खूप. तर आपण पुन्हा येऊया, की तुम्ही मला पुण्यामध्ये. सांगत होतात पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये आल्यानंतरचा संघर्ष कसा? पुण्यामध्ये आल्यानंतर एकतर राहायला लवकर जागा मिळाली जा. नाही आणि माझा एक मित्र इथे जे लिंगायत बोर्डिंग आहे सदाशिव पेठेमध्ये, तर तिथे तो लॉची पदवी घेत असल्यामुळे तो तिथे राहत होता. त्याच्याकडे मी काही महिने पॅरासाईट म्हणून राहिलो. हं. आणि मग मला, कारण त्यावेळेला तुम्हाला स्पॉट बेसिसवर एखादी रूम हवी असेल हो. तर तुम्हाला 6 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स भरा वगैरे. तर असं वाटत होतं की इतका दुष्काळ, घर अडचणीतून चाललाय. वडिलांनी आपल्याला इंजिनियर केलंय. आता ही तोशिष आपण त्यांना देता कामा नये. तर त्यामुळे तो सगळा संघर्ष सुरू केला. एका बिल्डरकडे काम करावं लागलं आणि मग तो सगळा प्रवास होत होत मग स्थिरस्थावर झालो. मग चांगल्या नोकऱ्यांच्या मध्ये संधी मिळाली. पण एक काळ असा आला आयुष्यामध्ये की त्यावेळेला मनामध्ये विचार आला की चांगल्या कंपनीमध्ये नोकरी होती. अगदी पगारही उत्तम होता. पण सकाळी 7ला जायचं, रात्री 9ला परत यायचं आणि स्लॅब वगैरे असेल तर रात्री 11ला परत यायचं. मग मनामध्ये विचार आला की आपण 1 तारखेवरती डोळा ठेवून किती दिवस जगायचं. आणि एक चांगली घटना अशी घडली की आमची कंपनीची जी गाडी होती ती मित्रमंडळ जवळ बंद पडली आणि मग ड्रायव्हर म्हणाला की आता 1-1.5 तास तरी काही गाडी येणार नाही. तर मग आम्ही ठरवलं की आता मग ठीक आहे. मी गाडीतनं उतरलो आणि रिक्षा बघितली, घरी गेलो आणि जाताना विचार केला की आता आपण राजीनामा देऊया. आता आपण काही ही नोकरी करायची नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर साहेबांना भेटलो आणि त्यांना म्हटलं, "अहो, मी राजीनामा ती देण्यासाठी कंपनी आलो." कुठली होती? शापूरजी पेलांजी बर. होती. हां. तर मी त्यांना म्हटले की आता मी राजीनामा देतोय. तर ते म्हणाले की मी राजीनामा ड्रॉवरमध्ये ठेवतो. पण चांगली प्रमोशनच्या संधी आहेत, तर तुम्ही त्या सोडू नका. तर मी मनाचा विचार पक्का केलेला होता. राजीनामा दिला आणि माझे वडील जवळजवळ 3 महिने माझ्याशी बोलत नव्हते. बर. इतक्या कठीण प्रसंगातून तू पुण्यामध्ये होय, होय, जाऊन होय. स्थिरस्थावर झालाय आणि इतक्या चांगल्या कंपनीतली नोकरी म्हणजे सरकारी नोकरीसारखी. तर ती सोडून साहित्याच्या प्रेमापोटी तुला या सगळ्या गोष्टी काय सुचतायत? पण शेवटी ती आवड होती आणि त्यावेळेला माझे सगळे मित्र परदेशात जाण्याची स्वप्न पाहत होते. सगळ्यांकडे त्या काळातली उत्तम गाडी म्हणजे मारुती 800 किंवा मारुती व्हॅन होती आणि मी 6 सीटर मधून या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये काही व्हिजिटिंग लेक्चरची संधी मिळते का हे बघत होतो. पण शेवटी मला असं वाटतं की मी कुणाशी स्पर्धा आहे असं मानत नव्हतो. कारण मी तो एक मार्ग निवडलेला होता आणि आपल्याला ज्यात आनंद मिळतो त्या गोष्टी आपण करायच्या. खरं तर यश मिळेल की नाही हे काही माहित नव्हतं. कारण ती एक घेतलेली मोठी रिस्कच होती. बरोबर. पण बायकोच्या मनाचा मोठेपणा असा की तिला मी ज्यावेळेला सांगितलं मी असा राजीनामा देतोय, तिने एका शब्दानेही विचारलं नाही की उद्यापासून आपली व्यवस्था काय आहे. तर आपण मोठे होत जातो, पण अशी सगळी माणसं आपल्या पाठीशी असतात. म्हणून हे सगळं घडू शकतं असं मला वाटतं. पण तो माझ्यासाठी कंपनीतला नोकरीचा राजीनामा हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. आणि पुढे असं झालं की शिवाजीराव भोसलेंची अनेक भाषणं टिळक स्मारक मंदिरामध्ये होत असत. तर त्यांच्या भाषणापूर्वी त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या पुस्तकावरती मी बोललो आणि श्रोत्यांमध्ये भारती विद्यापीठाचे कुलपती आज असलेले डॉक्टर शिवाजीराव कदम उपस्थित होते. आणि मग त्यांनी माझं भाषण ऐकलं आणि भाषण ऐकल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर ते खाली आले आणि म्हणाले की मिलिंद जोशी हे माझं कार्ड, उद्या तुम्ही मला भेटा. तर मी म्हणलं असं दिलेलं आहे असंच कार्ड, आपण आता काय करायचं. मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर सरांना भेटलो आणि त्यांना ते म्हणाले की तुमच्यासारखा एक माणूस आम्हाला हवा आहे आणि तुमच्या सगळ्या कलागुणांना इथं प्रोत्साहन मिळेल याची ग्वाही मी आपल्याला देतो. आणि त्यामुळे भारती विद्यापीठासारखी एक संस्था अतिशय सक्षमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली
आणि पुढे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मी पुन्हा साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा बरोबर राहिलो, बरोबर. तिथे निवडून आलो होय. आणि मला खूप मोठ्या माणसांचा सहवास आयुष्यामध्ये लाभला. हम्म. हे माझं खूप मोठं संचित आहे असं मी मानतो. म्हणजे शिवाजीराव भोसले तर होतेच, होय. पण बाबासाहेब पुरंदरे, मी बाबासाहेब ज्याला पुरंदरे, बरोबर. 52 पर्वती गाव पुणे होय. इथे राहत होतो, हो. तर पर्वती चढून आल्यानंतर हम्म. कितीतरी दिवस पहिला चहा बाबासाहेबांच्या बरोबर क्या बात आहे. घेण्याची संधी ते असतील तेव्हा, कारण हम्म. त्यांचंही व्याख्यानाचं होय होय त्यावेळेला होय. सगळं वेळापत्रक खूप वेगळं असायचं. आणि शिवाजी सावंतांचा तर माझ्यावर अतिशय स्नेह. हम्म. म्हणजे ते गोव्याला वारले, तो शेवटचा श्वास त्यांनी माझ्या मांडीवरती अरे घेतला. बापरे. इतका त्यांचा मला जवळून, ज्योत्स्नाबाई देवधर, हम्म. त्यांचा मला जवळून सहवास लाभला. हम्म. त्यानंतर राम शेवाळकर असतील, निर्मल हम्म. कुमार फडकुले असतील, हम्म. ज्यांची आता जन्मशताब्दी आपण नुकतीच साजरी केली आणि हम्म. ज्यांनी मला साहित्य परिषदेचा आजीव सभासद करून घेतलं, ते मश्री दीक्षित, होय. पुणे शहराचा हो चालता हो बोलता हो इतिहास. अगदी. हे सगळे मोठी माणसं जी माझ्या वाट्याला आली, हम्म. त्यामुळं म्हणजे ही माणसं भेटणं हा आयुष्यात एक भाग्ययोग. अगदी त्या त्या टप्प्यावरती ती माणसं भेटणं. हम्म. म्हणजे आता वक्ता म्हणून माझं नाव महाराष्ट्राला माहिती आहे, पण वसंत व्याख्यानमालेत बोलावं असं मलाही वाटत होतं. हम्म. पण एक प्रसंग असा घडला की वसंत व्याख्यानमालेचा समारोप हम्म. हा आर पाटील यांच्या व्याख्यानाने होणार होता. हा. आणि त्या दिवशी नेमकं काहीतरी मुंबईमध्ये घडलं हम्म. आणि आर पाटील काही येऊ येऊ शकणार शकले नाही नाही. हा. असं त्यांनी संयोजकांना कळवलं. हम्म. आणि त्यांनी हे 3 वाजता दुपारी संयोजकांना हम्म. कळवलं. मग 3 वाजता मला वसंत व्याख्यानमालेच्या कार्यालयातनं फोन आला की आज हम्म. 5:30 वाजता व्याख्यान आहे, हम्म. तर तुम्ही ते द्यावं, आर पाटील काही येऊ शकत नाही. हम्म. आणि मग मी तर दुसऱ्या एका संस्थेमध्ये कामाला होतो. हम्म. घरी बायकोला फोन केला, म्हटलं आता आज व्याख्यान आहे, माझे कपडे घेऊन ये. ती म्हणाली आपण कालच सगळे इस्त्रीला दिलेले आहेत, आज गुरुवार आहे, पण मी हा. बघते. आणि ती कपडे तिथे घेऊन आली हम्म. आणि कपडे बदलून मग आम्ही रिक्षाने टिळक स्मारक मंदिरला. फक्त आर पाटील येणार नाहीत हे मला आणि संयोजकांनाच माहित होतं, हम्म. लोकांना माहित नव्हतं. हम्म. त्यामुळे सबंध टिळक स्मारक मंदिर हे हम्म. पूर्ण भरलेलं होतं. हम्म. आणि मग पडदा उघडला गेला. संयोजकांनी सांगितलं की आज आर पाटील काही येऊ शकले नाही, हम्म. पण तरुण पिढीतले मिलिंद जोशी आलेले आहेत. हम्म. मला आनंद वाटला श्रोत्यांचाही की हम्म. एकही वक्ता श्रोता श्रोता उठून उठून गेला. गेला नाही. हम्म. आणि मग माझं भाषण झालं आणि मग मोठ्या बातम्या आल्या की वसंत व्याख्यानमालेचा समारोप हम्म. मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानाने झाला. हम्म. आणि म्हणजे या प्रकारच्या संधी मिळणं बरोबर. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. हम्म. तर त्या अशा सगळ्या आयुष्यामध्ये मिळत गेल्या, हा त्यातला एक महत्वाचा भाग. एक पण हे असतं की तुम्ही शिवाजी सावंतांचं नाव घेतलं, आमच्याकडे कर्ण मोठा की अर्जुन मोठा म्हणजे हो. मृत्युंजय वर्ण ती एक हा. घमासान व्हायचं हा. किंवा छावा. तर बरोबर. त्यांनी त्याच्या प्रस्तावनेतच लिहिलंय की हा. त्यांना कोणीतरी सांगितलं की आता तू संभाजी महाराजांना हो. छत्रपती शिवाजींपेक्षा मोठं दाखवू नकोस. हो, हो, त्यांची एक शैली होती. हो, शिवाजीराव भोसलेंची एक वेगळी शैली म्हणजे ओघवती भाषा. हो, हो. आणि या सगळ्या पुस्तकांची किंवा आपल्या काळामध्ये म्हणजे तुमच्या आमच्या पिढीमध्ये आपण सगळी आत्मचरित्र म्हणजे वाचलीच जायची. ज्यांच्या बरोबर. घरात वाचनाचा संस्कार आहे ती वाचलीच जायची. मग करेच्या पाणीचे साही खंड असतील त्याची हो. पारायण व्हायची. असं सगळं वातावरण. तुम्हाला कुठलं खास करून आवडलं की आत्मचरित्र तुम्हाला वाटलं की हे खूप प्रामाणिक आहे मला असं? आचार्य अत्रेंचं करेचे पाणीचे सगळे खंड मी सगळे खंड. वाचले, होय. पण मी कसा झालो हे हा. मला विशेष भावलं. कारण ग्रामीण भागातला एक मुलगा, कसलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, बरोबर. आर्थिक पार्श्वभूमी होय नाही, होय. सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली, हम्म. पण हा माणूस जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये इतका पुढे जातो. अगदी अगदी. आणि मी कसा झालो हे त्यांचं पुस्तक जे आहे त्याच्या हम्म. मध्ये शेवटी त्यांनी असं म्हटलंय की एखादं मांजर जसं खिडकीतून डोकावून पाहतं ना, हम्म. तसं मी जीवनाच्या खिडकीतून डोकावून पाहत आलोय. एखादं मूल जसं शाळेमध्ये रमत गमत जातं, तसं मी जीवनाच्या शाळेमध्ये रमत गमत चाललोय. हम्म. म्हणजे मला मुलं दिसली, त्यांना मी गोष्ट सांगितली. मला फुलं दिसली, मी त्यांच्यावर कविता केल्या. हम्म. मला दुःखी माणसं दिसली, मी त्यांना विनोद सांगितला. हम्म. मला बोके संन्यासी दिसले, मी त्यांची टर उडवली. हम्म. मला महापुरुष दिसले, मी त्यांचा जय जयकार केला. हम्म. जे जे उत्तम उदात्त उन्नत महान महान मधुर मधुर ते. ते. तर हे जे काही एक विलक्षण आहे हम्म. की जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये हम्म. तुम्ही कुठलंही क्षेत्र त्याज्य न मानता हम्म. एक त्यामध्ये वाटचाल केली पाहिजे. आणि ते तर मी भारावलोच, पण कृष्णाकाठ होय. हे यशवंतराव चव्हाण हो, साहेबांचं यशवंतरावांचं. जे आहे अगदी. की संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर हम्म. आज महाराष्ट्र प्रगतीच्या ज्या टप्प्यावरती उभा आहे त्याची पायाभरणी खरं यशवंतरावांनी केली. हम्म. म्हणजे एकीकडे उद्योग, कारखाने, धरणं आणि दुसरीकडे विश्वकोश निर्मिती मंडळ, हम्म. लोकसाहित्य समिती, हम्म. त्यानंतर साहित्य आणि संस्कृती मंडळ,
या सगळ्यांची निर्मिती केली. त्यामुळे सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे. हा जो काही एक विचार आहे तो किती महत्वाचा आहे. त्याने मी भारावून गेलो. एक झाड दोन पक्षी, होय. विश्राम विश्राम बेडेकरांचं बेडेकरांचं. मगाशी आपण बोलत होतो. अगदी अगदी. काय विलक्षण आत्मचरित्र आहे. अतिशय प्रामाणिक आणि विलक्षण. त्यामुळे त्या काळामध्ये नाचगं घुमा आलेलं हो. होतं नुकतंच माधवी हो, हो, माधवी देसाईंचं देसाईंचं किंवा सुनीताबाईंचं आहे आहे मनोहर तरी. मनोहर तरी. तर हे सगळं तो भारावून जाण्याचा काळ होता. आणि मला कथा कादंबऱ्या आवडतातच, पण मला चरित्र आत्मचरित्र अधिक आवडतात. कारण कथा कादंबऱ्यातल्या काल्पनिक नायकांपेक्षा हे समाज जीवनातले खरेखुरे नायक. खरेखुरे नाही. म्हणून आज सुद्धा प्रतिभाताई चरित्र आत्मचरित्रांना जी अधिक मागणी आहे ना त्याचं कारण तेच आहे की काल्पनिक नायकांपेक्षा हे खरेखुरे आयडॉल ज्याला आपण म्हणू ते समाजाला अधिक भावतात. तर त्यामुळं मला ते भावत आले. आणि मला असं वाटतं की आपण सगळं वाचलं पाहिजे. म्हणजे जसं आपण वयाच्या 40 पर्यंत सगळं खातो आणि मग होय. आपल्या लक्षात येतं की मेथीची भाजी भाजी म्हणून चांगली आहे पण आपली पित्त प्रकृती आहे, आपल्याला पित्त होईल. होय. किंवा पेढा पदार्थ म्हणून चांगला आहे पण आपली पचनशक्ती दुबळी आहे, आपल्याला तो पचणार नाही. तसं वाचून आपल्याला कळतं की काय पचणार आहे आणि काय पचणार नाही. पण सगळं वाचलं पाहिजे. आणि आपण जर एकांगी वाचलं तर आपण विचारसरणी आपली एकांगी होते. त्यामुळं जसं खूप गोड पदार्थ खाल्ले तर मधुमेह होईल, खूप तिखट पदार्थ खाल्ले तर अल्सर होईल. तर त्यामुळे सगळं प्रमाणामध्ये असलं पाहिजे. पण सगळंच आवश्यक आहे. गोड पदार्थ खाल्ले की रक्त तयार होतं, तिखट खाल्लं की सळसळतं, कडू खाल्लं की शुद्ध होतं असं आपले जुने लोक सांगायचे. तसं मला वाटतं की सगळ्या प्रकारचं वाचन हे आपण केलं तर त्यातून सर्वंकष असं व्यक्तिमत्व घडेल. त्यामुळे मी कथा कादंबऱ्या अगदी अर्नाळकर सगळं वाचून काढलं आणि काही त्याज्य मानलं नाही. बरोबर. लेखक जे लिहितो त्यामागे त्याची काहीतरी एक भूमिका असणारच. तर मला असं वाटतं की असं सर्वंकष वाचन, शेवटी साहित्याचं वेगळेपण काय, आपल्या वाट्याला एकच आयुष्य आलेलं आहे पण एकाच जीवनामध्ये अनेक जीवन जगल्याचा अनुभव आपल्याला केवळ साहित्य आणि साहित्य देतं. त्यामुळे आपण नासम इनामदार, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, गोनी दांडेकर वाचले की आपण इतिहासामध्ये शिरतो. आपल्याला किल्ल्यावरच्या लढाया ऐकायला येतात, तो खणखणाट जय जयकार ऐकायला येतो. आपण मारुती चितमपल्ली, अतुल दामणकर यांचं लेखन वाचलं, व्यंकटेश माडगुळकर, की आपण रानावनात जंगलात आहोत, ते सगळे आपल्याशी बोलतायत असं वाटतं. आणि या सगळ्या कथा कादंबऱ्या म्हणजे एकेका माणसाचं आयुष्य ती माणसं उलगडून दाखवतात. आणि आज अगदी अच्युत गोडबोलेंच्या मनात पासून अर्थात पर्यंत आणि संगीता विषयावरच्या पुस्तकापासून फ्युचर टेक पर्यंत केवढं मोठं एक दालन त्यांनी सगळं खुलं केलेलं आहे. तर हे सगळं वाचलं पाहिजे. आणि ती एक असोशी त्याचं श्रेय जुन्या सगळ्या काळाला द्यावं लागेल की त्यांनी वाचनाला प्रवृत्त केलं. आणि दुसरं करमणुकीचं काहीच साधन नव्हतं. अगदी बरोबर आहे. आमच्या घरामध्ये मी सांगते की अशी एक खिडकी होती, त्याच्यात एक गादी टाकलेली असायची आणि त्याला साहित्य अकादमी नाव दिलं होतं आणि तिथे वाचलं जायचं. आणि घरामध्ये जी चर्चा व्हायची, वादविवाद झडायचे ते म्हणजे कर्ण श्रेष्ठ की अर्जुन श्रेष्ठ वगैरे अशा प्रकारचे, किंवा कुठलं आत्मचरित्र जास्त आवडलं. आणि मग त्यातून लिहिण्याची म्हणजे मी धाडस केलं नाही. म्हणजे मी एकेकाळी लिहायची पण थोडं लिहिलं टाकून द्यायचं, वाटायचं की नाही अरे आपण चांगलं नाही वाटे. तुम्ही पहिलं केव्हा लिहायला सुरुवात केली आणि कुठला प्रकार? कारण मला सांगायला आवडेल की तुम्ही त्यांची सगळी पुस्तकं वाचा. जो साहित्य प्रकार हातात घेतात तो इतकं लिलया कसं काय सांभाळू शकतात आणि त्याच्यामध्ये इतकी ज्याला म्हणता येईल बेमालूम मुसाफिरी ज्याला म्हणता येईल ती तुम्ही कशी करता हे मला याचं कारण काय माहिती का? पहिली गोष्ट अशी की मी ग्रामीण भागामध्ये जन्मलो, निमज शहरी भागामध्ये शिकलो आणि आता महानगरामध्ये वास्तव्याला आहे. त्यामुळे 3 प्रकारची समाज जीवन मला खूप जवळून पाहायला मिळाली. मी एकत्र कुटुंबामध्ये वाढलो त्यामुळं तिथले पेच ताण नात्यातले माणसातले ते सगळं जवळून बघायला मिळालं. त्यामुळे या 3ही प्रकारची जीवन ही माझ्या साहित्यामध्ये आलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही इंजिनिअरिंगने मला नेमकेपणा दिला. म्हणजे आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये ऑल डायमेन्शन्स आर इन MM, एकही रेषा व्यर्थ नसते. त्यामुळं आपल्याला जो विचार मांडायचा आहे, माझं अधिकाधिक स्तंभलेखन जवळजवळ सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये झालं. त्याचं कारण की वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला शब्द मर्यादा असते आणि त्या शब्द मर्यादेमध्ये आपला विचार आपल्याला मांडता आला पाहिजे. तर हे सगळं मी करू शकलो त्याचं श्रेय इंजिनिअरिंगला. आणि दुसरं इंजिनिअरिंगने माझ्या कथा जर तुम्ही वाचल्या तर त्यामध्ये खूप वेगळी उत्तरं कथेच्या शेवटी वाचकांच्या मनात निर्माण होतील. याचं कारण असं की इंजिनिअरिंगने मला एक शिकवलं की एका प्रश्नाचं एकच एक उत्तर नसतं. म्हणजे जगणं आणि गणित यामध्ये फरक असा आहे की गणितामध्ये सूत्रात किमती टाकल्या की गणित सुटतात, तसं आयुष्यातलं गणित असं नाही. प्रत्येक माणसाचं गणित वेगळं, त्याची सूत्र वेगळी, ती सोडवण्याची रीत वेगळी.
तर त्यामुळं तो वेगळा प्रकार तिथे आला. पण मी पहिलं जे केलं ते ललित लेखन केलं. होय. म्हणजे तरुण भारतमध्ये माझं परिघातील विश्व हो. हे सदर सुरू होतं आणि त्याचंच पुस्तक आलं. पण मला ज्या पुस्तकाने नाव मिळवून दिलं ते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं होय. चरित्र. मी पुढे मगाशी जो प्रसंग मी कॉलेजमधला सांगितला त्या प्रसंगातून मी शिवाजीरावांच्या एवढ्या जवळ गेलो. मला असं वाटलं की इतक्या हजारोंच्या जनसमुदायाला मंत्रमुग्ध करणारा हा वक्ता एक सामान्य कुटुंबातला हा मुलगा एका प्राथमिक शिक्षकाचा आणि तो पुढे कुलगुरू झाला आणि विद्वत्तेच्या क्षेत्रामध्ये एवढं नाव मिळवलं तर त्यांचं चरित्र आपण लिहिलं पाहिजे. आणि सरांचं चरित्र मी लिहायचं असं ठरवलं. सरांनी त्याला पहिल्यांदा परवानगी दिलीच नाही आणि त्यांची इतकी व्याख्यानं आणि महाराष्ट्रभर दौरे तर मी शनिवार रविवार मग त्यांच्या बरोबर दौऱ्याला जायचो कारण मलाही माझी नोकरी सांभाळायची होती. तर सर ड्रायव्हरच्या शेजारी बसायचे आणि मला म्हणायचे तुम्ही पाठीमागे बसा आणि पाठिंबा द्या आणि मग ते बोलत राहायचे. मी ऐकायचो आणि त्यावेळेला टेप रेकॉर्डर वगैरे नव्हता. मी सगळं या आठवड्यात जे काही बोलणं होईल त्याचं प्रकरण तयार करायचं ते त्यांना दाखवायचं आणि अशा पद्धतीने ते पुस्तक चरित्र 1 वर्षामध्ये तयार झालं. आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्रातले सगळे पुरस्कार मिळाले. पण मला सगळ्यात महत्वाचा पुरस्कार असा वाटतो की मी जे हस्तलिखित सरांना दाखवलं त्यातला एकही शब्द त्यांनी कापला नाही. हा जो काही एक नेमकेपणा नेटकेपणा मला वाटतं की तो त्यांच्या पायाशी बसल्यामुळे तर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये भिनला असं म्हणायला हरकत नाही. आणि टिळक स्मारक मंदिरामध्ये त्याचा इतका मोठा प्रकाशन समारंभ झाला बाबासाहेबांच्या हस्ते की टिळक स्मारक पूर्ण भरलेलं. 2 रांगांच्या मध्ये लोक, व्यासपीठावर लोक, आनंदी यादव खाली व्यासपीठाच्या खाली बसलेले होते आणि 1000 प्रति टिळक स्मारक मंदिरामध्ये संपल्या. मग मी सावंतांचं चरित्र लिहिलं, अनेक चरित्र नंतर लिहिली, संत साहित्य विषयक लेखन केलं, विनोदी लेखन केलं, कथा लेखन केलं. अंतर्नाद सारख्या मासिकामध्ये मी 4.5 वर्ष पुस्तक परीक्षणाचं सदर लिहिलं आणि दर महिन्याला 4 पुस्तकांची परीक्षणं सलग 4.5 वर्ष. शंकर सारडा मला एकदा म्हणाले की हा मराठी साहित्यातला विक्रम मानावा लागेल की एक लेखक सलग 4.5 वर्ष दर महिन्याला 250 पुस्तकांवर मी त्यावेळेला लिहिलं. वर्तमानपत्रामध्ये स्तंभ लेखन केलं. तर हे सगळं माझ्या वाट्याला आलं आणि मी असं कधी मानलं नाही की स्तंभ लेखन हे वर्तमानपत्रातलं लेखन काय 1 दिवसाचं आहे असं नाही. त्याचा एक खूप परिणाम आहे की वाचकांना ते आवडतं. विशेषतः मी लोकसत्ताच्या बोधिवृक्ष सदरामध्ये चतुरंग पुरवणीतल्या उभा कॉलम आपल्याला आठवत असेल एक तत्वज्ञानपर लेखन म्हणजे कॉलम तो लिहित होतो. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला वाचकांचा. तर त्यामुळं आपलाही एक रियाज होतो सतत लेखनामुळे. आणि स्तंभ लेखन हे कुणी गौण मानलं नाही. तेंडुलकरांपासून शांताबाई पर्यंत आणि शिवाजीराव भोसलेंच्या पासून अगदी अलीकडच्या काळातल्या अरुणा ढेरेंच्या पर्यंत सगळ्यांनी स्तंभ लेखन केलंय. आणि तुम्हाला तितक्या वेळामध्ये तयारी करून आपलं म्हणणं मांडता येणं याला सुद्धा एक कसब लागतं आणि त्यामुळे एक लेखनाचा रियाज होत राहतो असं मला वाटतं. पण मग हे करत असताना आणखी एक आहे की एकीकडे लेखक घडत जातो, लेखकावर एक वाचन संस्कार असतो आणि मग बऱ्याचदा आपण लिहितो, पुन्हा लिहितो, मग वेगवेगळे प्रकार होतात आणि तुम्ही जो जो प्रकार हाताळला तो खरोखर उत्तम असा हाताळलेला आहे. वक्ता ही एक वेगळी गोष्ट आहे. कारण वक्ता करत असताना म्हणजे लेखनामध्ये तुम्हाला सुधारायला संधी असते, बदल करायला संधी असते. वक्त्यामध्ये थेट बोलायचं आणि त्यामध्ये कुठेही तुम्हाला हे मला एक नेटके पण तुमचं बोलण्याचं जे एक वाटतं की मिलिंद जोशी म्हणून एक बोलत असतात. परंतु महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या या वास्तूमध्ये जिथे आपण बसलेलो आहोत या वास्तूची एक मोठी परंपरा आहे आणि त्याचं कार्याध्यक्षपद म्हणजे तुम्ही सहजतेने मिसळता. मला आठवतं की सहजतेने तुम्ही कोणाबरोबर मला ते भाग्य लाभलेलं आहे की आपण बडोद्याला साहित्य संमेलनानंतर रात्री तफरी करत ज्याला म्हणता येईल असं सगळं काय काय स्ट्रीट फूड खात होतो. पण हे करत असताना आपल्यावर त्या संस्थेची जी एक जबाबदारी आहे ती न विसरता त्या भूमिकेत जाऊन पण कुठेही त्याचा औद्धत्य येऊ न देता हे सगळं तुम्हाला वक्ता म्हणून कसं जमत गेलं? नाही मला असं वाटतं की मी नेहमी असं एकतर शिवाजीराव भोसलेंच्यामुळे वक्ता होण्याचं एक स्वप्न होतंच माझ्या मनामध्ये. कारण वक्तृत्वाचा एक केवढा प्रभाव असतो हे मी अनुभवलेलं होतं. म्हणजे शेवाळकर नेहमी असं म्हणायचे की लेखक कागदावरती लिहितात आणि वक्ते श्रोत्यांच्या काळजावरती लिहितात. अगदी बरोबर. त्यामुळं कागदावर लिहिलेलं एखाद्या वेळी पुसलं जाईल पण काळजावर लिहिलेलं एखादं वाक्य जरी कुणाच्या मनावरती कोरलं गेलं तरी आयुष्यभर तो त्या विचारांचा पाठपुरावा करत राहील. त्यामुळं बोलण्याचं महत्व कमी नाकारण्याचं अजिबात काही कारण नाही. मी तर नेहमी असं म्हणतो
की बोलणं आणि लिहिणं ही दोन्ही शब्दशक्तीची महत्वाची रूप आहेत. म्हणजे ज्या वेळेला शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झालेला नव्हता किंवा पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्या काळामध्ये वक्तृत्वानेच फिरती ज्ञानपोळी चालवली. श्रवणातूनच हा समाज घडला. आणि काकासाहेब गडगीळ असं म्हणायचे की अरण्यामध्ये दोन माणसं एकमेकांना भेटली तर प्रथम ती एकमेकांशी बोलतील, इतकं बोलणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे कौरव पांडवांच्या युद्धामध्ये शेवटी हतबल झालेल्या अर्जुनाला उभं करण्यासाठी श्रीकृष्णाने सगळी शस्त्र बाजूला ठेवली आणि वक्तृत्वाचं शस्त्र हातात घेऊन गीता सांगितली. त्यामुळं बोलणं इतकं महत्वाचं आहे. त्यामुळं बोलणं आणि लिहिणं, तर या दोन्ही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत असं मला वाटत होतं. कारण वक्तृत्वाचा होणारा प्रभाव हा मी बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले, निर्मल कुमार फडकुले, राम शेवाळकर यांच्यामुळे मी तो पाहिलेला होता. तर मी ठरवलं की वक्ताही आपण व्हायचं. फक्त वक्तृत्वामध्ये तुम्हाला एक आहे, तुम्ही फार आता चांगलं सांगितलं, वक्तृत्वामध्ये तुम्हाला एक गाव एकदाच जिंकावं लागतं. अगदी. आता माझं भाषण यावेळेला थोडं बरं झालेलं आहे, पुढच्या वेळेला मी चांगलं करेन असं म्हणायला अजिबात संधी नसते. म्हणजे एखादं कोरीव शिल्प तसं तुम्हाला बोलावं लागतं. आणि एक काळ असा होता की टाळ्यांचं खूप आकर्षण वाटायचं. आता टाळ्या म्हणजे व्यत्यय असं वाटतं. विचार व्यक्त करावा आणि तो एखादा जरी कुणी बरोबर नेला तरी तो आनंद. तर काय उत्साहाच्या भरामध्ये सुरुवातीला त्याचं एक आकर्षण असतं, पण शेवटी विचार मांडतं. म्हणजे शिवाजीराव भोसले नेहमी असं म्हणायचे की व्याख्यानामध्ये शब्दापुढे शब्द येतच असतो, पण विचारांच्या पुढे विचार येणं हे फार महत्वाचं आहे. आणि जो खूप बोलतो ना त्याला फार काळजीपूर्वक बोलावं लागतं. बरोबर. कारण आपण काय बोलू नये हे ज्याला कळतं तोच उत्तम वक्ता होऊ शकतो. आणि आता तर सध्या मतमतांचा गलबला इतका आहे. अगदी. म्हणजे सोहिरोबा आंबे नावाचे गोव्यातले कवी आहेत, त्यांची एक फार सुंदर कविता आहे. जे बोलायाचे ते ऐसे बोल, आपुले मते उगीच चिखल कालवू नको रे, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता चिखल कालवणारच बोलणं खूप आहे समाज जीवनामध्ये. तर आपण नेमकं नेटकं बोललं पाहिजे आणि काहीतरी समाजाला एक विचार आणि ऊर्जा मिळाली पाहिजे. तर हा जो काही एक संस्कार होता. आणि दुसरं असं की तुम्हाला रोज बोलावं लागतं. तर त्यामुळे रोज बोलायला ऐकणारे लोक बऱ्यापैकी तेच असतात, कारण साहित्याची आवड असणारी. तर रोज नवीन बोलणं, मग त्यासाठी नवीन विचार करणं. आणि आपण काल जे बोललो त्याचं आज पुन्हा आत्मचिंतन करून की काल आपलं काय चुकलं. आपण अनेकदा भावनेच्या भरामध्ये एखादा शब्द उच्चारून जातो, पण नंतर आपल्याला कळते की अरे त्याची आवश्यकता नव्हती. तर हे आपल्या हातून जे काही प्रमाद घडले ते सुद्धा आपल्याला त्याचं सुद्धा चिंतन करून बोलता आलं पाहिजे. आणि साहित्य परिषदेसारखी ही जबाबदारी मी स्वीकारली. इथे सुद्धा मी फार अपघाताने आलो. म्हणजे तुम्हाला प्रसंग असा सांगतो, या संस्थेचे जे कार्याध्यक्ष डॉक्टर गन्ना जोगळेकर, तर त्यांनी अंतर्नाद मासिकामध्ये एक लेख लिहिला होता की शतकपूर्ती झालेल्या संस्था. आणि मी या संस्थेच्या ग्रंथालयात होतो. इथली खूप पूर्वी दुरवस्था होती. तर मी त्या लेखाला एक प्रतिवाद करणारा लेख लिहिला की शतकपूर्ती झालेल्या संस्थांच्या ग्रंथालयाची अवस्था काय. तर मी लेख लिहिला, तो प्रसिद्ध झाला, त्याची बऱ्यापैकी चर्चा झाली. आणि मी एक दिवस साहित्य परिषदेमध्ये आलो, तर जोगळेकर पिशवी घेऊन येताना मला दिसले. आणि ते तसे खूप करारी होते. मला म्हणाले चला आतमध्ये, आणि त्यांच्या केबिन मध्ये मला घेऊन आले. चहा वगैरे पाजला आणि म्हणाले बोलणं खूप सोपं आहे, तुम्ही इथे आणि काम करून दाखवा. आणि मला ते पटलं. आणि पुढच्या वेळेला मी निवडणुकीला उभा राहिलो. माझ्या विरुद्ध 4 मातब्बर उमेदवार होते. सगळे म्हणाले तुमचं आता कठीण आहे. निवडणूक मलाही आठवते. त्यामुळे मी त्यामध्ये निवडून आलो आणि संस्थेचा हा भाग सांभाळला. आणि असं वाटलं की सारस्वतांचं वैभव असलेली ही संस्था, 118 वर्षाची परंपरा, लोकमान्य टिळक, नचिन केळकर यांनी स्थापन केलेली. तर संस्थांनी सुद्धा कालानुरूप बदललं पाहिजे. म्हणून मग आम्ही युनिकोडचा वापर सुरू केला, फेसबुक पेज सुरू केलं, व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला, ई बुक केले. आणि या ग्रंथालयाचं अंतर्गत नूतनीकरण केलं. माधवराव पटवर्धन सभागृह ते उत्तम केलं. पहिल्या मजल्यावरती बैठक कक्ष केला, संगणकीकरण केलं. आणि मला सांगायला आनंद होतो की डॉक्टर शिवाजीराव कदम, डॉक्टर पी डी पाटील, यशवंतराव गडाख यासारखी दानशूर माणसं या संस्थेला मिळाली. म्हणजे माधवराव पटवर्धन सभागृहाचं नूतनीकरण आम्ही केलं. यांनी अक्षरशः लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या, पण त्यांनी कुणीही आग्रह धरला नाही की माधवराव पटवर्धन सभागृहाचं नाव बदला, आमचं नाव द्या. हा जो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि ही जी दानत आहे ती मला फार महत्वाची वाटते. अगदी संस्थेचा झालेला कायापालट दिसतोच. म्हणजे 98 पासून मी पुण्यामध्ये आहे. अनेकदा अनेक प्रसंग आले इथे येण्याचे. आणि अलीकडच्या काळात झालेला कायापालट हा दिसतो. हे झालं वरचं.
तुम्ही काही त्यातल्या प्रक्रिया सुद्धा बदलल्या. म्हणजे तुम्ही बदलल्या. जो एक आग्रह धरला की होता होईतो अध्यक्षांची जी निवड आहे तर ती सन्मानपूर्वक. सन्मानपूर्वक बिनविरोध व्हावी. काय झालं होतं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्यावेळेला निवडणुका व्हायच्या हम्म. तर त्यावेळेला सगळं वातावरण कलुषित व्हायचं. अगदी आम्ही जे साहित्य संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याविषयी गैरसमज पसरवले जायचे, होय. हे पाकिटं गोळा करतात हम्म, वगैरे. हम्म, आणि त्यामुळे खूप चांगली माणसं निवडणुकीपासून दूर राहिली. इंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, हम्म, अं, ही माणसं संमेलनाचे अध्यक्ष झाली नाही. हम्म. शिवाजीराव भोसले, हम्म, शिवाजी सावंत आणि दया पवार. शिवाजी सावंतांनी तर शेवटचा श्वास माझ्या मांडीवरती घेतला. हम्म, गोव्याला आम्ही निवडणुकीच्या प्रचारात असतानाच त्यांचं निधन झालं. हम्म, असे दोन महत्वाचे लेखक आपण या निवडणुकीमुळे गमावले. हम्म. तर मला असं वाटलं की निवडणूक झाली म्हणजेच हा सन्मान मिळतो असं असं कशासाठी. कशासाठी? तर बरोबर. आपण सारस्वताना हा सन्मानपूर्वक दिला पाहिजे. हम्म, आणि मग त्यासाठी जो घटना बदल हम्म, म्हणजे लोक गमतीने असं म्हणायचे की महामंडळाची घटना म्हणजे अशी जड भिंत आहे की त्या भिंतीवर डोकं आपटलं तर डोकं फुटेल पण भिंतीचा भिंतीचं- टवकाही उडणार नाही. खरंय. तर ते परिवर्तन करणं फार कठीण हम्म, गोष्ट होती. पण आम्ही इच्छाशक्ती दाखवली, हम्म, तसा आग्रह धरला आणि मला अतिशय आनंद होतो की एरवी जी माणसं कधीही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हम्म, झाली हम्म. नसती, ते म्हणजे डॉक्टर अरुणा ढेरे, होय. त्यानंतर जयंत नाळीकर, हम्म, फादर फ्रान्सिस दी ब्रिटो, भारत सासणे, हम्म, रवींद्र शोभणे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, हम्म. ही सगळी माणसं साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली. हम्म, आणि साहित्य क्षेत्रातली कटुता टळली. हम्म. बऱ्याच वेळा काय होतं की माणसं पराभूत होतात पण ती नंतर कुठेच दिसत नाही बरोबर. साहित्य क्षेत्रामध्ये. तर तसं न होता आपलं साहित्याचं क्षेत्र अगोदरच छोटं आहे होय. आणि ते इतक्या विसंगतीने भरलेलं आहे. हम्म. त्यात सगळ्यांना पोटदुखीचा खूप आजार आहे. एकाचं भलं झालं तर दुसऱ्याला बघवत खरंय, नाही. अगदी तर खरंय. अशा पार्श्वभूमीवर जेवढी कटुता टाळता येईल हम्म, तेवढी आपण टाळली पाहिजे. आणि मग आम्ही तो प्रयत्न केला आणि सुदैवाने त्याला यश मिळालं. हम्म. एक वक्त्याच्या बद्दल आपण जेव्हा बोलत होतो त्याच्यामध्ये एक राहून गेलं माझं, ते म्हणजे बोलणं ही गोष्ट वेगळी. खूप वाचलेलं असलं की हेही सांगावं तेही सांगावं असं वाटतं. मला आठवतं की अम, मी जेव्हा दैनिक मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली तेव्हा संस्कृत पण मला येतंय, उर्दूचं पण मला हे येतंय. तर ते मी सगळ्यांनी भरलेलं असं लिहायचं, अशी एक चस्का ज्याला म्हणता येईल तसं होतं. आणि अनंतराव भालेरावांनी मला एकदा बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्या कोणाचंही काहीही न उद्धृत करता, काहीही त्याचा वापर न करता लिही. बरोबर, अगदी दुसऱ्या बरोबर. कोणाच्याही साहित्यातलं काहीच वापरायचं नाही असं लिहून म्हणून लिही. आणि मग जे लिहितो आपण त्यात जे आज संवाद होतो तसं. आणि वक्ता म्हणून सुद्धा हाच मोह पडतो की काहीतरी सांगावं. अनेक वक्ते असे असतात की जे उत्तम बोलतात पण विषयाची चौकट धरून बोलणं, हा. अशी जी मोजकी माणसं आहेत मिलिंदजी, त्याच्यात मी तुम्हाला पाहिलेलं आहे. कारण तुमची जी जी भाषणं मी ऐकली त्यामध्ये विषयाची चौकट जराही ढळली नाही. ही शिस्त तुम्ही एकदा म्हणाल इंजिनिअरिंगमुळे, पण अजून काय होतं की ती तुम्ही हे. नाही, मी पहिल्यापासूनच तशी शिस्त लावून घेतली की एकतर विषय सोडून अजिबात बोलायचं नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो म्हणालात की सुरुवातीच्या काळामध्ये खूप एक आकर्षण असायचं की कविता म्हटलीच पाहिजे, होय, एकतरी सुभाषित आलंच आलंच पाहिजे, पाहिजे. एकतरी शेर आलाच होय. पाहिजे. पण नंतर विचार केल्यानंतर लक्षात आलं की यामध्ये आपलं स्वतःचं काय आहे, स्वतःचा विचार आपण मांडला पाहिजे आणि तो जास्त महत्वाचा आहे. आणि मग त्यासाठी चिंतन केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की वक्तृत्वासाठी चिंतन खूप आवश्यक आहे. हे तुम्हाला वाटतं की मी एक व्याख्यान दिलं पण माझ्या मनाच्या व्यासपीठावर मी ते कितीतरी वेळा दिलेलं असतं. अगदी अगदी. आणि ती जी विचारांची एक संगती आहे ती सुद्धा मनामध्ये तयार असावी लागते. तर ती चौकट तुम्हाला करता येते. आणि दुसरं वक्तृत्वामध्ये असं आहे की अनेकदा तुम्हाला श्रोते बघून ठरवलेलं भाषण बदलावं लागतं. अगदी. आणि त्या श्रोत्यांना मानवेल असे विचार व्यक्त करावे लागतात. तर ते सुद्धा बदल आपल्याला सगळे करावेच लागतात. आणि ती जी चौकट आहे मला वाटतं की ती प्रत्येक वक्त्याने आखून घेतली पाहिजे, तरच आपण विषयाला न्याय देऊ शकतो. बरोबर. नंतर तुम्ही खूप चांगले खवय्ये आहात. आणि कुठलं खायला आवडतं का जिथे जाल तिथे सगळं मला असं वाटतं की आपण ज्या ज्या भागामध्ये जातो, आता माझा एवढा प्रवास झाला, मी महाराष्ट्रात गेलो, बृहन महाराष्ट्रात गेलो, परदेशात गेलो, तर त्या त्या ठिकाणचं जे उत्तम आहे ते आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे बरेच लोक असे असतात की अमुक एका देशामध्ये गेलो पण तिथे सुद्धा मला भारतीय थाळी खायला मिळाली, यात आनंद मानणारे खूप लोक आहेत. आणि पण का म्हणजे मला कळत नाही. का करायचं तसं. तर मला असं वाटतं की म्हणजे मी जर घरी असेन तर माझा अधिक वेळ स्वयंपाकघरामध्ये जातो. आणि मला असं वाटतं की स्वयंपाकघर हे सर्जनाचं उगमस्थान आहे. तिथे जेवढी सर्जनशीलता असते तेवढी कुठेही नाही.
तिथे जेवढी प्रयोगशीलता असते तेवढी कुठेही नाही. तिथे जेवढी कृतिशीलता असते तेवढी कुठेही नाही. हम्म. आणि त्यामुळं शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म नंतर आहे, अगोदर अन्न ब्रह्म आहे. अन्न ब्रह्म आहे. त्यामुळे ज्याला अन्न ब्रह्माची उपासना करता आली त्याला हम्म. सगळं काही करता आलं. आणि त्यामुळं कर्मवीर भाऊराव अण्णांनी हम्म. जी रयत शिक्षण संस्था सुरू केली, हम्म. तिथे जी कमवा शिका योजना, हम्म. की मुलांनी स्वतः स्वयंपाक करायचा हम्म. आणि स्वतःची भाकरी स्वतः भाजून खायची. हम्म. आपलं पोट भरण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. हम्म. आणि त्यामुळं मी खाण्याच्या प्रेमामध्ये आहे. त्यामुळं जिथे जाईल तिथे त्या त्या प्रकारचे पदार्थ खाणं. आणि माझी अजूनही पत्नी गावाला गेली तर अजिबात आबाळ होत नाही. मी स्वतः उत्तम पदार्थ बनवतो. हम्म. ती आजारी पडली तर तिलाही करून खाऊ हम्म. घालतो. आणि त्यामुळे मला सोलापूर आणि मराठवाडा भागातल्या असल्यामुळं भाकरी आणि पिठलं अधिक आवडतं. हम्म. आपल्या भागातला पेंडपाला आवडतो. हो, आणि ठेचा खाल्ला नाही असा एकही दिवस एकही दिवस माझ्या माझ्या नाही. आयुष्यामध्ये जात नाही. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शेंगाची चटणी आणि दही, हम्म. बस एवढं असेल तर नाही. पण हे झालं तुम्ही नाटकांमध्ये काम केलेलं. हो, हो. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये तुमची बरीच नाटकं मी हे हो. झालं. तर मी पाहिली नाही अर्थात, हा. पण तुमच्या समाज माध्यमांवर त्याचे हो, फोटोग्राफ्स पाहिले. हो. मग कुठल्या कुठल्या भूमिका तुम्ही केल्या? मी अगदी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी हम्म. नाटकं लिहिली, हम्म. नाटकं दिग्दर्शित केली, नाटकं अभिनय म्हणून होय. काम केलं नाटकामध्ये. आणि विशेषतः महाविद्यालयामध्ये असताना कराडला लग्नाची बेडी हे नाटक होय, आचार्य, त्यामध्ये आचार्यात्र्यांचं. ऍडव्होकेट तिमीरची भूमिका मी बरं. केली होती. हम्म. आणि तिमीर म्हणजे त्यातलं एक ज्याला आपण व्हिलनिश असा तो रोल हम्म. आहे. तर त्या रोल आणि माझे वडील ते नाटक पाहण्यासाठी बार्शीहून आले होते. मग हम्म. हा विलन आहे हे दाखवण्यासाठी काय करायचं, हम्म. तर आम्ही मग सिगारेट ओढायची. आता वडिलांसमोर सिगारेट कशी ओढायची कशी ओढायची? असा तो इतका सगळा बरोबर. कठीण काळ होता. हम्म. पण मग असं ठरलं की नुसतंच ती हवा भरली तरी दिवा लागेल असं हम्म. ती घेऊया. आणि मग ती आम्ही वापरली नाटकामध्ये. तर सुरेश भटांचा जो मुलगा चित्तरंजन भट, हम्म. तो आमचा सहअध्यायी. माझे वडील समोरून नाटक बघतायत आणि इतका गंभीर प्रसंगी की त्या नायिकेचा हात मी पकडलेला आहे आणि मी सिगारेटचा झुरका घेतोय आणि खालून हा जोरदार ओरडला की मिलिंद, तू आई वडिलांसमोर सिगारेट ओढतोय, तुला काय वाटतं की नाही म्हणे. तर एवढ्या गंभीर प्रसंगामध्ये ती अभिनेत्री देखील हसली हसली. आणि आम्ही सगळेच व्यासपीठावरती. अशा सगळ्या महाविद्यालयातल्या गमती जमती होत्या. पण मला असं वाटलं की नाटक ही सांघिक कला आहे आणि अनेकांच्या बरोबर काम करणं आणि सगळ्यांची सूर जुळवून घेणं हे मला माझ्या प्रकृतीला मानवणारं नव्हतं. त्यामुळे व्याख्यान एकट्याला देता येतं, लेखन एकट्याला करता येतं. अर्थात संस्थेमध्ये सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं, पण तिथे नाटक करावं लागत नाही. तर त्यामुळे संस्थात्मक कामामध्येही केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की संस्थात्मक कामामध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. म्हणजे मी रोज 2 तास साहित्य परिषदेसाठी देतो. वर्षाला 60 तास, म्हणजे महिन्याला 60 तास, वर्षाला 720 तास. आणि 5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 3,500-4 हजार तास. 5,000ची देणगी देणं खूप सोपं आहे, पण आपल्या आयुष्यातले 5,000 तास खरंय संस्थेसाठी देणं. आणि पुन्हा हा थँकलेस जॉब आहे, आभार शून्य असं हे काम आहे. लोक चांगलं म्हणतील याची शाश्वती नाही. आणि तुम्हाला सगळी सुखदुःख बाजूला ठेवून यावं लागतं. म्हणजे कार्यकारिणीची बैठक ठरलेली असते. माझ्या सासऱ्यांचं निधन झालं होतं, 10वा ओंकारेश्वरावरती होतं. तिथून इकडे आलो कारण बैठक रद्द करू शकत नाही, महाराष्ट्रभरातून लोक येणार होते. त्यामुळे सगळी सुखदुःख बाजूला ठेवून, पण हे संस्थात्मक काम मागच्या सगळ्या पिढ्यांनी पुढे नेलंय. म्हणजे मी त्यामध्ये मी स्वतःचं कौतुक घेण्याचं एक कारण नाही, कारण मला कोणी म्हटलं नाही तुम्ही काम करायला, मी स्वतःहून ते निवडलेलं आहे. तर त्यालाही आपण न्याय दिला पाहिजे. आणि त्यामुळे मी माझ्या जीवनशैलीची वाटणीच अशी केली आहे की रोज रात्री 10 वाजता झोपायचं, पहाटे 4 वाजता उठायचं, 4 ते 6 वाचन, लेखन, अभ्यास काय जो असेल तो, 6 ते 7 एक तास फिरायला जायचं. कारण ज्याचं शरीर धड नाही त्याच्या मदतीला परमेश्वर सुद्धा येणार नाही. अगदी बरोबर. त्यामुळं शरीर उत्तम पाहिजे. आणि मग सगळी कामं. आणि भारती विद्यापीठाला सुद्धा तितकाच न्याय. 5:30 नंतर मग इकडे येतो, इकडे रोज 2 तास. आणि महिन्याला किमान 2000 किलोमीटर प्रवास. असं माझं सगळं एकूण. मी जे सुरुवातीला म्हणाले की काही लोकांना भेटल्यावर असं वाटतं की 48 तास यांच्याकडे आहेत का, ते त्या कारणासाठी प्रवास होतो, सगळं होतं. तुम्ही तुमची जीवनशैली सांगितली कशी आहे. हल्ली अलीकडचं कुठलं वाचता आणि काय भावतं? कारण आपली पिढी ही पुस्तक हातात धरून वाचणारी पिढी आहे. म्हणजे किंडल आपण सोयीसाठी प्रवासात घेऊ कदाचित, पण आपण त्यात रमत नाही. तर
हल्ली नव्या पिढीतलं कोण वाटतं की खूप आश्वासक आहे आणि त्याचं वाचावं? नव्या पिढीमध्ये खूप चांगले लेखक हम्म. आहेत. आता पंकज भोसले आहे, होय. प्रणव सुखदेव आहे, ऋषितोष गुप्ते आहे, हम्म. आशुतोष जावडेकर आहे, हम्म. मनस्विनी लता रवींद्र आहे. हो. म्हणजे कितीतरी नाव, सोनाली हम्म. नवांगुळ आहे. हम्म. आणि ही सगळी तरुण पिढी खूप चांगल्या पद्धतीने लिहिते आणि ते कसलाही ताण घेत नाही. हो. म्हणजे माझ्या पिढीला अमुक एक वाक्य लिहू की नको, मी हम्म. 2 वेळा हम्म. विचार करत. हम्म. हे घरी रेडिओ आल्यानंतर घेतल्यानंतर सुद्धा बटन उजवीकडे फिरवायचं की डावीकडे फिरवा, हम्म. असा सगळा तो दबावाखालीच बरोबर, वावरण्याचा काळ बरोबर. होता. तर आजच्या पिढीचा मोकळेपणा मला हम्म. हा अधिक भावतो. हम्म. आणि मला वाटतं की आजच्या पिढीने जेवढं काही भोगलंय, पाहिलंय, हम्म. सोसलंय, तेवढं आपल्या पिढीने पाहिलेलं नाही. हम्म. म्हणजे त्यांनी जागतिकीकरण पाहिलं, त्यांनी हो, खुली हो. अर्थव्यवस्था पाहिली, त्यांनी उदारीकरण पाहिलं, हम्म. त्यांनी दहशतवादी हल्ले पाहिले, हम्म. त्यांनी आर्थिक मंदी पाहिली, शेतकऱ्याच्या आत्महत्या पाहिल्या, कॉर्पोरेट कल्चर पाहिलं, हम्म. तंत्रज्ञानाचा विस्फोट पाहिला. हम्म. आणि अं, अगदी लिव्ह इन रिलेशनशिप पर्यंत ते येऊन पोचलेले होय, आहेत. होय. मला असं वाटतं की गेल्या 100 वर्षात जेवढी स्थित्यंतर झाली हम्म. नाहीत, तेवढी या 10-15 वर्षामध्ये झाली आहे. हम्म. आणि माणसाच्या जगण्यासाठीचा संघर्ष एवढा तीव्र झालेला आहे हम्म. की विशेषतः तरुण पिढीच्या बाबतीमध्ये तर सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं. हम्म. नवरा अगोदर जातो, मग बायको येते, मग बायको जाते, मग नवरा येतो. एकमेकांची गाठ नाही. पैसे उत्तम मिळत आहेत आणि आपल्या छातीवरचं आय कार्ड हीच आपली ओळख आहे का? हम्म. म्हणजे समोर अन्न दिसतंय पण गिळायचं त्राण नाही. छानसा बेड दिसतोय हम्म. पण झोपण्यासाठी फुरसत नाही. हम्म. म्हणजे वपू काळे असं म्हणायचे की बाप मुलाला गादी देऊ शकतो पण झोप देऊ शकत नाही. हम्म. आई मुलाला अन्न देऊ शकते पण भूक भूक देऊ देऊ शकत शकत नाही. नाही. तर तसं अस्तित्वासाठीचा जो संघर्ष आहे तरुण हम्म. पिढीचा, तो हम्म. जास्त भयावह आहे. हम्म. आणि ते शेवटी काय आहे, साहित्य निर्मिती ही दुधाचं दही करण्या इतकी जलद प्रक्रिया नाही. हम्म. एखादा अनुभव तुमच्या मनाला भिडणं, हम्म. त्याची स्पंदनं निर्माण होणं आणि हम्म. मग लेखनासाठी तुम्ही प्रवृत्त होणं, ही तशी जटिल प्रक्रिया आहे. हम्म. पण या सगळ्या गदारोळामध्ये इतकं सगळं येऊन आदळत असताना हम्म. ही तरुण पिढी त्यातलं जे नेमकं आहे ते वेचते आहे. हम्म. आणि आपल्या वाट्याला जो अनुभव आलाय त्याचा हम्म. अनेक हम्म. कंगोऱ्यातून दर्शन घडवते. हे मला खूप महत्वाचं वाटतं. हम्म. तुमची माझी जी पिढी आहे, हा. आपण एका अर्थाने एका गावात वाढलो हो, आणि ते अख्खं गाव आपलं कुटुंब होतं. बरोबर आहे. कारण घराला कुलूप हा प्रकार नव्हता. कधीच नव्हता. बरोबर. आणि आपल्या आजी आजोबा मामा मावशी काका आत्या ह्यांनी आपले कान धरायचे अधिकार होते. बरोबर. त्यांचा आपल्याला सपोर्ट होता. म्हणजे इतका आधार होता की कोणाहीकडे आपण अगदी बेमालूम. बरोबर. ते या पिढीला नाहीये तसं. नाही आहे. म्हणजे तो एक सांस्कृतिक रेटा असेल, काळाची काय असेल, काळाचा रेटा असेल, काही म्हणा, पण ती जो आधार होता आपल्याला एक प्रचंड, की अजूनही आपल्याला त्या लोकांचा आधार वाटतो. नाही, आता आपण काय झालं शहरामध्ये बघतो आपण, हम्म. खरं तर समाज म्हणजे माणसांची साखळी असं चित्र अपेक्षित आहे. हम्म. तर माणसांची गर्दी आपल्याला दिसते. हम्म. आणि या गर्दीत आपण कुठे कसे हरवून जाऊ, होल्डिंग पडतं आणि 14-14, 15-15 लोक मृत्युमुखी हम्म. पडतात. म्हणजे काय जीवाचं काही मोलच राहिलं नाही. हम्म. तर अशा काळामध्ये ही सगळी तरुण पिढी आज वाढते आहे. हम्म. आणि त्यांचा संघर्ष अधिक आहे. म्हणजे आपल्या पिढीला आपण कसं समाधानी होतो, अमुक एवढं हो, मिळालं. हो. त्यांच्या अस्तित्वासाठीची जी स्पर्धा आहे हम्म. ती जास्त भयावह आहे. हम्म. आणि त्यामुळं या पिढीची काळजीही वाटते. हम्म. म्हणजे दीपक शिकारपूर गमतीने म्हणतो की पूर्वी अन्न वस्त्र निवारा होय. या आपल्या मूलभूत गरजा हो. होत्या. आता अन्न वस्त्र निवारा आणि बँडविड्थ अगदी. म्हणजे हे इंटरनेट मला नसेल तर हवंच. संपलं होय. तरुण पिढीचं, असं सगळं झालेलं हम्म. आहे. तर त्यामुळं त्यातनंही ही पिढी फार वेगळ्या पद्धतीने लिहित आहे. हम्म. आणि ते कुणाचंही अनुकरण करत नाही. हम्म. त्यांनी म्हणजे जयंत दळवी नेहमी म्हणायचे की मी शाळेत असताना 3 काळ शिकलो होतो, हम्म. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. भविष्यकाळ. हम्म. आणि शाळेत आल्यावर 4था काळ शिकलो, साहित्य क्षेत्रात हम्म. आल्यावर तो म्हणजे पडता काळ. हम्म. तर त्यामुळे सगळ्या ज्येष्ठांना असं वाटत होतं की अरे आता काय खरं नाही हम्म. साहित्य क्षेत्राचं. हम्म. पण असं अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. हम्म. नवी पिढी फार उत्तम रीतीने लिहिते आणि आपलं मत मांडते साहित्यात. हम्म. तुम्ही वक्ते म्हणून ज्या लोकांचं ऐकलत आणि जी आपण ज्यांची नावं वारंवार ह्या आपल्या संवादामध्ये घेतली, राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा अनेक मी ऐकलं चांगले ना. वक्ते आहेत. आहे. तर त्यातले कुठले वक्ते तुम्हाला आवडले? मला विलासराव देशमुखांचं भाषण हम्म. अतिशय हम्म. हम्म. म्हणजे त्यांचं व्यासपीठावर असणारी उपस्थितीच म्हणजे बघितल्यानंतर असं वाटायचं की अरे महाराष्ट्राची चिंता करण्याचं काही कारण नाही, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. शरद पवारांची उमेदीच्या काळातली अतिशय उत्तम भाषणं मी आणि ऐकली. शरद पवारांची अराजकीय जी भाषणं आहेत, खास अराजकीय करून, भाषणं ती ही अधिकच. सुद्धा अधिक उत्तम झालेली आहे. हम्म. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींची भाषणं ऐकली.
बापूसाहेब काळदाते आपल्या होय, मराठवाड्यामध्ये बापूसाहेब, अगदी. अतिशय उत्तम आणि होय. फरडे वक्ते. हम्म. आणि मी ज्या बार्शी गावातून आलो तिथे अतिशय दोन उत्तम वक्त्या, एक म्हणजे प्रभाताई झाडभुके आणि दुसऱ्या म्हणजे शैलजाताई शितोळे. तर या दोघींचंही वक्तृत्व ऐकल्यानंतर खर तर यांना महाविद्यालयामध्ये यांचे तास ठेवले पाहिजेत असं वाटायचं. तर त्यावेळेस तर राजकीय वक्तृत्व जे होतं ना ते खूप प्रगल्भ होतं. आणि आज काय झालंय की राजकारणी मंडळींची साहित्याशी असलेली नाळ तुटत चालली आहे आणि त्यामुळे एक प्रकारची असंवेदनशीलता आज येताना दिसते. आणि आपण आपले पहा, पूर्वीचे सगळे नेते हे उत्तम साहित्यिक, म्हणजे जवाहरलाल नेहरू, त्यांचा डिस्कवरी ऑफ इंडिया सारखा ग्रंथ, त्याची अर्पण पत्रिका, टू कमला हु इज नो मोर, त्या पानावर आपण ठबकतो. गांधीजींचं इंग्रजी किती उत्तम होतं, म्हणजे त्यांनी टिळकांना ज्या शब्दामध्ये श्रद्धांजली वाहिली, जायंट अमंग मेन हॅज फॉलन, द व्हॉइस ऑफ ए लॉयन इज हश, ही वॉज आयडॉल ऑफ द पीपल, हिज वर्ड वॉज लॉ फॉर थाउजंड्स. मला वाटतं की टिळकांचं असं वर्णन करणं कोणालाही शक्य नाही. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी टिळकांचं जे वर्णन केलं की महाराष्ट्राच्या विभूषणाला, आर्यधर्माच्या अभिमानाला, नीतिमत्तेच्या निपुणतेला, स्वदेश प्रीतीच्या उद्भवाला त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्रिवार वंदन, हे विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी केलेलं वर्णन. आणि त्यामुळे अशी सगळी माणसं, अटल बिहारी वाजपेयी की ज्यांचं संसदेतलं भाषण ऐकत राहावं, हार में या जीत में किंचित नहीं भयभीत में, संघर्ष में जो भी मिला ये भी सही वो भी सही, और छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता और टूटे दिल से कोई खडा नहीं होता. काय अप्रतिम बोलणं. आणि मनमोहन सिंग यांचं सुद्धा अर्थशास्त्र विषयावरची त्यांची जी भाषणं झाली, परदेशी विद्यापीठामध्ये व्याख्यानं दिलेले आपले पंतप्रधान, ते ज्यावेळेला बोलतात आवाज कधीही चढला नाही, नजर कधीही अशी वर उचलली गेली नाही, म्हणजे विद्वान सर्वत्र पूज्यते ज्याला आपण म्हणतो, आणि विद्या विनयन शोभते, हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर अशी उत्तम भाषणं, आर आर पाटलांची भाषणं सुद्धा अतिशय उत्तम असत, ते ज्या पद्धतीने बोलत असत. तर हे सगळं अभ्यासू, हा सगळा अभ्यास कशामुळे, एकतर समाज जीवनाचं सूक्ष्म अवलोकन, आणि या सगळ्यांचं साहित्यिकांशी खूप जवळून संबंध. म्हणजे चव्हाण साहेबांचा आणि सुधीर फडके, गदी माडगुळकर, पवार साहेबांचा सुद्धा, नादू महानोर, आणि आजही त्यांना ग्रामीण भागातला कुठला कवी उत्तम लिहितोय हे सगळं माहिती आहे. त्यामुळं या सगळ्यांची साहित्य कला संस्कृतीशी असणारी जी नाळ होती, विलासरावांची भाषणं, साहित्य संमेलन, कवी संमेलन ऐकायला येणं, आणि अतिशय उत्तम बोलत असत. तर हे सगळं आता नव्या पिढीमध्ये, म्हणजे आता नव्या म्हणता येणार नाही, या सगळ्या उतरत्या पिढीमध्ये उल्हासदादा पवार आणि श्रीनिवास पाटील या दोघांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की राजकीय पक्षामध्ये अशी माणसं होती, ही दंतकथा वाटेल. अगदी म्हणजे उल्हासदादांना तर कुठल्या अर्थाने ज्येष्ठ नेते म्हणायचा असा प्रश्न पडतो. इतकं उत्तम वक्तृत्व, महाराष्ट्राची समाज जाण, आणि श्रीनिवास पाटलांना तर आगरकरांपासून दाभोळकरांपर्यंत आणि ओवी पासून लावणीपर्यंत सगळं माहितीये. अगदी इतका व्यासंग असणारे आणि ते त्यावेळी सुचणारे असे नेते आता फार दुर्मिळ झालेले आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये चांगले वक्ते बोलवले पाहिजे, चांगले साहित्यिक बोलवले पाहिजे, आणि ज्यांच्या हातामध्ये आता इथून पुढे पक्षाची धुरा असणार आहे त्यांचं थोडं वैचारिक संवर्धन होण्याची फार गरज आहे. आणि त्यामुळं राजकीय सभांना पूर्वी सामान्य लोक जात होते बघा. मला आठवत आहे की म्हणजे बापूसाहेब काळदातेंचं भाषण असेल, मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर, एस एम जोशी, नागगोरे, तर माझे वडील आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचे. अटल बिहारी वाजपेयींची सभा असेल तर आता सामान्य माणसं सभा ऐकायला जात नाही, सगळी माणसं गोळा करून आणावी लागतात. याचं कारण ते आहे की तिथं जाऊन आपल्याला काही मिळणार नाही याविषयी फार खात्री आहे लोक. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणालात ते मला आठवतं की जर मनोहर जोशी, गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन आणि विलासराव हे जर एका व्यासपीठावर असतील तर अक्षरशः पर्वणी असायची. पर्वणी म्हणजे वक्तृत्व नृत्य करत असायचं. अगदी अगदी अगदी. आणि बाळासाहेब ठाकरेंची जी भाषणं गाजली, तर बाळासाहेबांची भाषणं मला कधी प्रेस बॉक्स मधनं ऐकायला आवडायचं नाही, कारण तिथे टाळ्या विळ्या असं वाजवायला थोडं एक बंधन यायचं. त्यामुळे सामान्य पब्लिक मध्ये बसून ती भाषणं ऐकूया असं. तर हा जो एक आपण या विचारापर्यंत येऊन ठेपलेलो आहोत की साहित्य, संस्कृती, कला याचा जर व्यासंग असेल तर राजकारणी वेगळा घडतो. बरोबर. आणि त्याची संगीत शिवाय याची एक संवेदनशीलता, त्याच्याशी नाळ जोडलेली असेल तर मग कदाचित आता जे चालू आहे कलकलाट, आणि जे घरोघरामध्ये असं वाटतंय आपल्याला
की नको तो बघायला नको बघायला. दूरदर्शनची कुठलीच वाहिनी बघायला नको, कारण अं, शब्दांचा चिखल, ते कान आपण हे करायचे का? म्हणजे हा सगळं ही भाषा ऐकली तर उद्या पुढच्या पिढीचा गैरसमज होईल की अमृताला पैजे जिंकणारी आमची हीच भाषा आहे की हीच भाषा आहे का? बरोबर आहे. मग तुम्ही इतक्या गोष्टी ज्या अशा अगदी लिलया करता, इथे आपण साहित्य परिषदेच्या ह्या ग्रंथालयामध्ये आहोत. काय तुमचं व्हिजन आहे पुढच्या एक 5 वर्षांसाठी म्हणा, किंवा काय काय तुमचं व्हिजन आहे, की कुठे न्यायचंय मला हे आज? मला असं वाटतं की आजची जी तरुण पिढी आहे हं, की ज्यांच्या खांद्यावरती वाचन संस्कृतीची पालखी आहे. आज काय झालंय की आपण शाळेतली मुलं बघा, त्यांची दिनचर्या आपण पहा. शाळेत जायला 1 तास, घरी यायला 1 तास, शाळेतले 6 तास, घरी आल्यावर आईच्या आवडीचा 1 क्लास, बापाच्या आवडीचा 1 क्लास हं, आणि बाईंनी दिलेला भाराभर गृहपाठ, या हं. त्यांच्या जीवनशैलीमध्ये वाचन आणि खेळाला कुठेही स्थान नाही. स्थान नाहीये. त्यामुळं ज्यांच्या खांद्यावरती वाचन संस्कृतीची पालखी आहे, हं, तेच जर वाचनापासून परावृत्त होत असतील, हं. प्रवृत्त होत नसतील वाचनासाठी, तर बरोबर. परिस्थिती गंभीर आहे. हं, त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की शिक्षक आणि पालक वाचताना दिसले पाहिजे. हं, तर त्यांच्यासाठी मोठी चळवळ उभी करणं ही आजच्या काळातली एक फार हं, मोठी गरज हं, आहे. हं, आणि त्यामुळं आपल्या घरातनंच साहित्य संस्कृती हद्दपार होत चालली आहे. आजी आजोबा गोष्टी सांगायच्या, आज आजी आजोबा घरात नाहीत हं, आणि आजी असतील तर त्या 7 वाजता म्हणतात, लाव आई कुठे काय करते. हं, त्यांनाही गोष्टी सांगायला वेळ नाही, अशी हं, एकूण परिस्थिती आहे. हं, हं, तर त्यामुळे आमचं शासनाला तेच सांगणं आहे की तुम्ही पुस्तकांची गावं करण्यापेक्षा हं, गावागावांमधली ग्रंथालय समृद्ध करा. हं, कारण ही ज्ञानाची भांडार आहेत हं, आणि तिथे लोकांचा राबता वाढला पाहिजे. हं, आणि ज्या मोबाईल पासून आपण तरुण मुलांना आणि लहान मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला कोरोनाच्या काळामध्ये, आपल्या दुर्दैवाने हं. हे आयुध आपल्याला त्यांच्या हातामध्ये हातात द्यावं द्यायला लागलं. लागलं. आणि त्यातून जो काही एकाग्रता हरवली, हं, हं, संयम हरवला हं, आणि लगेच जे काही दिसतंय त्यावरून मत ठरवायचं हं. आणि समाज माध्यमावर तर लगेच व्यक्त व्हायचं, लगेच व्यक्त हे व्हायचं. जे काही एक प्रकार सध्या सुरू हं, आहे तो हं, घातक आहे असं मला वाटतं. त्यामुळं पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं एक ध्येय असं आहे. हं. आता आम्ही वाचन संस्कृतीचं सर्वेक्षण करतो आहोत. बरं. आपणच नावाची जी शिक्षण क्षेत्रामध्ये हं, काम करणारी हं, संस्था आहे, की आपण म्हणतो साहित्य संमेलनामध्ये 4 कोटींची पुस्तक विक्री झाली. पण ती हं, पुस्तकं कुणी घेतली? हं, कुठल्या प्रकारातली होती? वैचारिक वाचली गेली का पाककृतीची वाचली गेली? हं, या सगळ्याचं एक सर्वेक्षण आपल्या समोर येईल. हं, त्यामुळे मुलं वाचतायत का? पालक वाचतायत का? हं, कुठल्या आर्थिक गटातले वाचतायत? हं, उच्चभ्रू वाचतायत का? म्हणजे आपलं काय झालंय, जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली हं, आणि हा पैसा मॉल, मल्टिप्लेक्स, पावभाजी, ज्यूस सेंटरमध्ये जितक्या सढळ हाताने खर्च हं, होतो, हं, तितका पुस्तक खरेदीसाठी हं, होत हं, नाहीये. तसं झालं असतं तर 1000 ची आवृत्ती खपायला 10-10 वर्ष लागली नसती. हं, तर त्यामुळे एकीकडे ही सगळी भौतिक समृद्धी येत असताना जे हं, वैचारिक दारिद्र्य येतंय, हं, सांस्कृतिक दारिद्र्य हं, येतंय, ते दूर करण्यासाठी काय करता येईल? या दृष्टीनं साहित्य परिषद आता पुढच्या 5 वर्षामध्ये प्रयत्न करते आहे. हं, आणि यामध्ये समाजाचा सहभाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो हं, की लेखकांनी समाजाभिमुख असलं पाहिजे. मला हं. असं वाटतं की आज समाजाने साहित्याभिमुख होण्याची जास्त गरज आहे. आणि त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करता येतील ते करतो आहोत आम्ही. साहित्य परिषदेच्या शाखा अगदी आम्ही ग्रामीण भागात काढल्या. हं, आणि विवेकानंद असं म्हणायचे की मुलांना शाळेपर्यंत जाणं शक्य नसेल तर शाळेने मुलांपर्यंत आलं पाहिजे. हं, म्हणून आम्ही शिवार संमेलनं सुरू केली. ती हं. शेतातच होतील बरोबर. आणि कुठलाही मंडप नाही, स्टेज नाही, डामडौल नाही, सतरंजी टाकायची झाडाखाली. हं, त्या शेतातल्या 2 फुलांनी पाहुण्यांचं स्वागत करायचं आणि असा सुटसुटीत कार्यक्रम, शून्य खर्चाची ही संमेलनं आम्ही सुरू केली. हं, तर साहित्याचा हा प्रभाव ग्रामीण भागामध्ये, दुर्गम हं, भागामध्ये हं, घेऊन जाणं हं, आणि शहरातल्या लोकांना आज खरी गरज आहे साहित्याकडे वळवण्याची. हं. तर त्या दृष्टीने प्रयत्न करणं, या दृष्टीनं आता साहित्य परिषदेचं काम सुरू आहे. तुमच्याशी जे आपण बोलतो आहोत, जो संवाद साधतो आहोत, तो खरं म्हणजे संपूच नाही असं वाटतंय. कारण इतक्या प्रचंड असा तुमचा आवाका आहे. आणि एक फक्त की नकलाकार जो तुमच्यामधला आहे, तर कोणाची नक्कल खास करून करता आणि कोणाच्या नकला बघायला आवडतात? नाही, नकला सगळ्यांच्या अर्थात तो माझी आई उत्तम नकला करत असे, तर बरं. त्यामुळे तो नकला करणे हा भाग माझ्या रक्तामध्ये हं, तो हं, हं, आला. हं, अनुवंशिक आपल्याला म्हणता येईल. हं. पण शिवाजीराव भोसलेंची मी जी नक्कल हो. करतो ती महाराष्ट्रामध्ये हं, खूपच म्हणजे हं, गाजली. हं. तर त्यातला काही भाग करून अगदी. दाखवतो. हां. म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत अशी असायची, की हं, बंधू भगिनीनो, ज्यांचं बोलणं ऐकत राहावं असं ऐकणाऱ्याला वाटतं, तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारं, आविष्कृत होणारं आणि प्रकट होणारं ते वक्तृत्व. काही माणसं विचार न करता बोलतात आणि आपण काय बोललो याचा बोलून झाल्यानंतर विचार करतात.
आणि समाजाला उगीच विचारात टाकतात, तरी सुद्धा ती विचारवंत म्हणून ओळखली जातात. याचा विचार तुम्ही आणि केला पाहिजे, अशा पद्धतीने ते बोलत अगदी असत. अगदी अगदी कारण त्यांची भाषणं ऐकायचा हो मलाही हो. अनेकदा योग आला अक्षरशः आणि ते कानात अगदी असं अक्षरशः साठवलं जायचं साठवलं गेलं. आणि खरंच ती शब्दाला शब्द लावलेलं नसायचं. तुम्ही जसं म्हणालात तसं विचारांना विचार हो लावलेलं विचारांनी. असंच ते बरं. संचित होतं मोठं. एक फक्त राहिलेला विषय म्हणजे ग्रेस. हा कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अं, सुनीताबाईंनी सुद्धा ग्रेस त्यांचा जो पत्रव्यवहार हा. नाही जीएन बरोबरचा जियांच्या पत्रव्यवहार आहे बरोबर त्यांचा. पण ग्रेस हा एक असं व्यक्तिमत्व की त्यांचं साहित्य बऱ्याच जणांना कदाचित मर्ढेकर आणि ग्रेस थोडंसं समजायला कठीण. अनाकलनीय, थोडंसं समजायला कठीण असं तुमचा ग्रेस आणि माझा ग्रेस यांच्या बरोबर म्हणजे ती आठवण जर सांगितली तर तुम्ही अचंबित व्हाल. मी साधा कार्यवाह होतो इथे आणि नागपूरला संमेलनाला गेलो तर ग्रेस काही संमेलनात येणारच नाही हे होय, माहीतच होय. होतं. मग मी ग्रेस यांना फोन केला की अहो मी तुमचा एक चाहता आहे, मी पुण्याहून आलोय, मला भेटीची वेळ द्या. ते म्हणाले या. मग आम्ही गेलो. गेल्यानंतर त्यांचं ते घर फ्लॅट पर्यंत पोहोचलो. फ्लॅटच्या बाहेर बोर्ड, आय एम फ्री बट नॉट अवेलेबल, दिस फ्लॅट इज फॉर सेल बट नॉट फॉर जंटलमन. आणि मग आतमध्ये बेल दाबल्यानंतर उघडला दरवाजा तर साक्षात ग्रेस उभे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ग्रेस यांनी 1 तास आम्हाला दिलेला होता, पण आम्ही त्या घरामध्ये इतके रमलो की 5 तास कसे निघून गेले कळलं नाही. त्यांची ती कामवाली बाई आलेली नव्हती, त्यामुळे त्यांनी स्वतः तो चहा करून दिला. आणि मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल या कवितेपासून भय इथले संपत नाही पर्यंत त्यांच्या कवितांची जी काही निर्मिती आहे त्याविषयी ते बोलले. आणि पुन्हा मी आल्यानंतर या सगळ्या आठवणीवरती एक लेख धनंजय मासिकात लिहिला. त्याचं शीर्षक होतं ती ग्रेस भेट एक. वाह! आणि मग तो अंक प्रकाशित झाला. तो लेख हृदयनाथ मंगेशकरांनी वाचला. बर. आणि त्यांनी ग्रेस यांना फोन केला की अहो पुण्यातल्या मिलिंद जोशी नावाच्या लेखकाने तुमच्यावर फार उत्तम लेख लिहिलाय आणि तुम्ही तो वाचा. आणि मग दिवाळीच्या पहिल्या दिवशी फोन आला ग्रेस यांचा. मी ग्रेस बोलतोय, काय वाटलं असेल. 2 मिनिटं रिसिव्हर सुद्धा हातामध्ये तरतरला. आणि म्हणाले तुम्ही माझ्याविषयी खूप चांगलं लिहिलंय आणि महाराष्ट्रातल्या लोकांचे तुम्ही गैरसमज दूर केलेत. मी शहाणाच माणूस आहे, कारण माझ्या वेडेपणाची पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही आणि वेड्याच्या इस्पितळात नोंद नाही. पण हे महाराष्ट्राला पटवून सांगण्याची गरज आहे, ते तुम्ही केलं. आणि पुढे आमचा इतका स्नेह वाढला. आणि शेवटचा एक अगदी भावस्पर्शी प्रसंग आपल्याला सांगतो की ग्रेस मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. मग मी आणि अरुणा ढेरे त्यांना भेटून आलो. आमच्या 2 तास गप्पा झाल्या आणि पुन्हा आम्ही आलो. आणि आमच्या इथे जो एक सेवक काम करत होता तो एका दिवाळी अंकासाठी ग्रेस यांची कविता आणण्यासाठी जाणार होता. तर आमच्या इथले जोशी नावाचे आणखी एक कार्यवाह होते, ते नेमके त्या दिवशी गेले. आणि मग त्या आमच्या सेवकांनी सांगितले की अहो आमच्या इथले जोशी आज एक्सपायर झाले, तर त्यामुळे मी काही येत नाही. तर ग्रेस यांना वाटलं की मीच गेलो म्हणून. बर. आणि त्यामुळे मग ग्रेसनी माझ्या पत्नीला पत्र लिहिलं, श्रीमती जोशी. आजच डॉक्टर अरुणा ढेरे आणि मिलिंद जोशी माझ्याकडे आले होते आणि ते त्यांचं असं आकस्मिक काही होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि एका लेखकाचा आणि कार्यकर्त्याचा मृत्यू मला फार चटका लावून गेला. आणि ते पत्र घेऊन मंगेशकर हॉस्पिटल मधला कंपाऊंडर परिषदेमध्ये आला. आम्ही फ्युनरल उरकून इथे येऊन बसलो होतो. तो म्हणाला हे जोशींच्याकडे पत्र द्यायचं. मी म्हणलं द्या, मी देतो. आणि मी ते घेतलं, बघितलं तर माझ्याच पत्नीला लिहिलेलं. आणि मग मी घरी गेल्यानंतर बायकोला म्हटलं अगं बघ हे काय. ती म्हणाली तुमचं आयुष्य वाढलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या जोशींची बातमी फोटोसह छापून आली, यांचं निधन झालं. तर ग्रेस यांचा सकाळी 7 वाजता फोन. ते म्हणाले जोशी मला क्षमा करा, ज्याच्याशी सर्जनाची वार्ता करायची त्याच्याशी मी निधनाची वार्ता केली म्हणाले. मी म्हणलं मी किती भाग्यवान की माझ्या हयातीत तुम्ही मला श्रद्धांजली व्हाय, याचा वाङ्मय इतिहासामध्ये नोंद होईल म्हणून. असे ग्रेस बरोबरचे सगळे प्रसंग आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा खूप जवळून सहवास लाभला. आणि मला असं वाटतं की शेवटी काय पद, मोठेपणा, प्रसिद्धी या गोष्टी येतात आणि जातात, पण ज्या माणसांनी त्यांच्या सहवासातून आपलं आयुष्य एवढं श्रीमंत केलं, त्यांचा सहवास हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संचित आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्या अर्थाने तुम्ही खूप समृद्ध आहात. तुमच्याशी ही झालेली जे चालू असलेले संवाद मला जसं म्हणलं तसं संपू नये असं वाटतं. पुन्हा पुन्हा भेटत राहू, पुन्हा पुन्हा बोलत राहू. दर्शक हो, अशा प्रकारच्या या संवादासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या करायला विसरू नका.
निवडणुकीची धामधूम संपलेली आहे, राजकीय जी सगळी शेरेबाजी चालते ती संपलेली आहे, संपत आलेली आहे असं आपण म्हणूया. पण अशा प्रकारच्या सकस चर्चा आणि सकस संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहणार आहे. मिलिंदजी, तुम्ही एवढा वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.